नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 25 सप्टेंबरच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण एकदम सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न केलाय। तर विद्यार्थ्यांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर कालचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न होता, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रवीर रंजन यांची। त्यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणजेच DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्री प्रवीण कुमार यांची। यानंतर कालचा आपला तिसरा प्रश्न, 2025 साली पुरुष बॅलन डिओर पुरस्कार कोणी जिंकला? तर उस्माने डेम्बेले यांनी जिंकलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, महिलांचा बॅलन डिओर 2025 पुरस्कार कोणी जिंकला? तर अताना बोनमाटी यांनी। यानंतर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉगलिन लेव्होनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर आपल्या भारत देशामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात। तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला? तर 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान। यानंतर खालीलपैकी कोणता देश जागतिक वन निधी मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला? तर ब्राझील हा देश बनलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न 9वा, तर मोरोक्कोच्या बेरेचिड येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या। यानंतर विद्यार्थ्यांनो, कालचा आपला 10वा आणि शेवटचा प्रश्न होता दिनविशेषवर आधारित। तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 24 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आज तारीख आहे 25 सप्टेंबर। तर पहिला प्रश्न, लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले आहे? महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर विद्यार्थ्यांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4 विशेष मागण्यांसाठी। कोणत्या आहेत त्या 4 विशेष मागण्या? तर आपण सविस्तर माहितीमध्ये पाहून घेऊया। तर 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, या आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे। तर आंदोलनकर्त्यांच्या मुख्य 4 मागण्या कोणत्या आहेत ते पाहून घेऊयात आपण। तर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, आणि त्यानंतर दुसरी मागणी, भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करावा, यामुळे स्थानिक लोकांचे हक्क आणि संसाधनांचे संरक्षण देखील होणार आहे। यानंतर तिसरी मागणी कोणती? तर लडाखसाठी स्वातंत्र्य लोकसेवा आयोग म्हणजेच PSC स्थापन करावा, यामुळे रोजगार निर्मितीमध्ये पारदर्शकता राहील। यानंतर चौथी मागणी, तर लडाखसाठी 2 संसदीय जागा तयार कराव्यात, यामुळे केंद्रात लडाखचा राजकीय आवाज मजबूत होईल। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर लडाख केंद्रशासित प्रदेश झालेला आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर सध्याच्या संसदीय जागा फक्त एक आहे, लडाख लोकसभा मतदारसंघ, आणि 6वी अनुसूची प्रामुख्याने ईशान्य भारतातील आदिवासी भागांना विशेष अधिकार देण्यासाठी आहे। आणि लोकांची मागणी काय? तर सांस्कृतिक व पर्यावरणीय संरक्षणासाठी लडाख खाली 6व्या अनुसूचीत शामिल करावे। लक्षात ठेवा। तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे। तर विद्यार्थ्यांनो, जशी मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांना 6व्या अनुसूचीचे संरक्षण आहे, तसेच हक्क लडाखलाही मिळावेत, ही स्थानिकांची प्रमुख मागणी आहे। लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या।
तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्ली. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय सशस्त्र दल आणि शैक्षणिक संस्थांमधील नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी 22 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन 22 सप्टेंबर रोजी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलेले आहे. सर्वांनी हा प्रश्न लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आपला तिसरा असणार आहे. तर भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अलास्का या ठिकाणी. कोठे? तर अलास्कामध्ये. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि अमेरिकाचा संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास 2025 अलास्का येथे यशस्वीरित्या संपन्न झालेला दिसून येत आहे. तर 1 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या सरावामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील 450 सैनिकांनी भाग घेतला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला चौथा. तर तिन्ही दलांनी म्हणजेच कोणत्या तर लष्कर, नौदल आणि हवाई दलांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा निर्णय मोठा घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 3. किती? तर एकूण 3. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी निर्णय घेतला की तिन्ही सेवांमध्ये चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी देशामध्ये पहिल्यांदाच 3 संयुक्त लष्करी ठाणी स्थापन केली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, संयुक्त सैन्य स्टेशनचा अर्थ काय आहे? तर संयुक्त लष्करी तळ म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दलांशी जोडलेल्या सर्व सुविधा एकत्र केले जाणार आहेत. तर लष्कर प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. ठीक आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईक्स टार्गेट मी फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200 लाईक. तर विद्यार्थ्यांनो, खूप सारे विद्यार्थी पाहतात आणि लाईक खूप कमी विद्यार्थी करतात, म्हणून फक्त 200 लाईकचं टार्गेट मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील मी देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तर तुमचे हे लाईक आणि कॉमेंटमधले उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं, म्हणून दोन्ही टार्गेट सर्वांनी लवकरात लवकर पूर्ण करा. तर चला पुढील प्रश्न पाहून घेऊयात. पारादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे जिथे आदम्य वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल्सचे पहिले जहाज कार्यान्वित झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ओडिशा या. कोणत्या? तर ओडिशा या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पारादीप बंदर हे ओडिशा राज्यामध्ये आहे जिथे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज म्हणजेच ICGS चे आदम्य फास्ट पेट्रोल व्हेसल्सच्या आदम्य वर्गातील पहिले जहाज कार्यान्वित झालेले आहे. तर हे जहाज भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि बांधलेले जलद गस्त जहाज आहे, जे 19 सप्टेंबर 2025 रोजी पारादीप येथे कार्यान्वित झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य मुद्दे कोणते आहेत? तर स्थान पारादीप बंदर ओडिशा, जहाजाचे नाव ICGS आदम्य आणि वर्ग आदम्य वर्गाच्या जलदगस्त जहाजांच्या मालिकेतील पहिला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर कमिशनिंग तर 19 सप्टेंबर 2025 आणि बिल्डर गोवा शिपयार्ड लिमिटेड. आणि वैशिष्ट्य काय आहे याचे? तर हे पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले पहिले जहाज आहे. यानंतर 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकूण 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, त्रिपुरा या. कोणत्या? तर त्रिपुरा या. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे असलेल्या 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या पुनर्विकसित संकुलाचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे। तर हे मंदिर आपल्या भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे देखील मानले जात आहे। तर विद्यार्थ्यांनो, हा पुनर्विकास प्रकल्प पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद, तीर्थक्षेत्र, पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा वाढ मोहीम आहे। ठीक आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, या योजनेअंतर्गत राबविण्यात आलेला आहे हा आणि त्रिपुरा सरकारनेही एकूण 7 कोटी रुपयांचे योगदान याला दिलेले आहे। तर त्रिपुराविषयी आपण स्टॅटिकचे काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा, सध्याचे मुख्यमंत्री आहेत मणिक साहा आणि राज्यपाल आहेत NK इंद्रसेन रेड्डी। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर 7वा प्रश्न, तर सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशाची नुकतीच निवड करण्यात आली आहे। कोणत्या देशाची? तर आपल्या भारत देशाची। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सायबर गुन्हे, वन्यजीव गुन्हे यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सिंगापूरमध्ये झालेल्या 2 दिवसांच्या 18 आणि 19 सप्टेंबर मध्ये बैठकीमध्ये 49 देशांतील सुमारे 165 सहभागी एकत्र आले आहेत। तर इंटरपोल तर मुख्यालय कोठे आहे? तर लिओन, फ्रान्समध्ये। अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी हे अध्यक्ष आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले? महत्त्वाचा प्रश्न, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर हिमांशु कुलकर्णी आहेत ते। कोण आहेत ते? तर डॉक्टर हिमांशु कुलकर्णी। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पुण्यातील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे आपल्या भारतातील उपखंडातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। तर हा प्रतिष्ठित पुरस्कार 2009 पासून दर 2 वर्षांनी अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वॉटर्स सेंटरद्वारे प्रदान केला जात असतो। लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असतो। तर या पुरस्काराचे स्वरूप एकूण 25,000 अमेरिकन डॉलर्स रोख आणि एक ट्रॉफी असे आहे। यानंतर आपला 9वा प्रश्न पाहून घेऊयात। तर आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनल मध्ये कधी प्रवेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24 सप्टेंबर 2025 रोजी। केव्हा? तर 24 सप्टेंबर 2025 रोजी। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यामध्ये आपल्या भारताने बांगलादेशवर 41 धावांनी मात करून सलग 11व्यांदा फायनल मध्ये प्रवेश केला। तर आपल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 168 धावा केल्या व प्रतिसादामध्ये बांगलादेश 127 धावांसह सर्व बाद झाला। तर या विजयामुळे आपल्या भारताने फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे। तर आता पाकिस्तानने सुपर 4 मध्ये बांगलादेशवर विजय मिळवला, तर आपल्या भारताचा सामना रविवारी पाकिस्तानशी होऊ शकतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण स्टॅटिकची। तर आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली। यानंतर सर्वाधिक विजेतेपद भारत 7 वेळा आणि 2025 फायनल आपल्या भारताचा 11वा फायनल प्रवेश आहे हा आणि संभाव्य फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान। ठीक आहे। यानंतर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे। तर 2018 मध्येही UAE मध्येच आपल्या भारताने बांगलादेशला पराभूत करून आशिया कप जिंकला होता। त्यामुळे 2025 मध्ये पुन्हा बांगलादेशवर विजय मिळवणे हा इतिहासाशी जोडलेला क्षण ठरलेला आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण। महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सौदी अरेबिया। कोणत्या? तर सौदी अरेबिया। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल
डिफेन्स ॲग्रीमेंट आहे, तर या कराराअंतर्गत एका देशावर हल्ला हा दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल. तर कराराचे नाव आहे स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या करारामुळे पाकिस्तानला आपली कमकुवत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सौदी अरेबियाकडून अधिक पैसे मिळवण्याचा मार्ग मिळालेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, सौदी अरेबियाविषयी शॉर्टमध्ये स्टॅटिकची महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तसाही हा प्रश्न खूप सोपा आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगा. तर प्रश्न पाहूयात. तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.